हॅलो फ्रेंड्स, प्रसाद कुलकर्णी ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि मी आणि मनाली आलोय फूडी वाईब्समध्ये. ते आमच्या मित्र आणि मैत्रिणीचंच आहे. सो हा आहे अमेय. हॅलो, हाय. आणि ही आहे नुपूर. हाय. सुंदर ॲम्बियन्स आहे, तुम्ही बघू शकता. मी एक ॲम्बियन्सचा एक काय म्हणतात, एक तुम्हाला सिनेमॅटिक मी एक ॲम्बियन्सचं टाकेन. आम्ही मस्त भरपूर फूड ऑर्डर करू. येस, पहिले आता आम्ही खाणार आहोत, ते तुम्ही बघा आम्ही काय ऑर्डर करतोय, काय करतोय, आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देतो आम्ही. बाहेर मजबूत पाऊस पडतोय आणि आम्ही आता इथे मस्त गरम गरम काय काय खायला मागवणार आहोत. आणि मनी तू काय मागवणार आहेस? मी पावभाजीची म्हणजे इथली स्पेशालिटी, मला इथे रिव्ह्यूजवरनं वाचून पावभाजी एक कुठल्या तरी शेक मागवेल, पनीर चिली, आणि आमचा विचार चालला आहे मोमोज मागवायचा. आणि मराठी कट्टा इथे त्यांनी हा वेगळा कॉलम केला आणि त्याच्यामध्ये मस्त थालीपीठ, कोथिंबीर वडी, मिसळपाव, मसाला ताक, पियुष असे आयटम सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मला मराठी काहीतरी वेगळं थालीपीठ वगैरे करायचं. आणि इथली थालीपीठाची स्पेशालिटी आहे की ते तळून नाही, फक्त तव्यावर, जसं आपलं घरी असतं तव्यावरचं थालीपीठ तसं इथे मिळतं. तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता. एक्झॅक्टली. हां, सांगायचं झालं तर सध्या अनेक कॅफेज ओपन झालेत, पण असं मराठी नाही आहे कुठे. म्हणजे आपण एक्झॅक्टली आपण नुपूरशी बोलूया, ती आपल्याला सांगेलच. मेन्यू डिझाईन करताना एक बेसिक विचार होता की जर का माझी आई किंवा सासूबाई या जर का आल्या तर त्यांना सगळंच पिझ्झा म्हणा, चायनीज म्हणा आवडतंच असं नाही. त्या प्रत्येक एज ग्रुपमध्ये, प्रत्येक कॅटेगरीमधल्या लोकांना खाण्यासाठी आपल्याकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल असली पाहिजे. म्हणजे फॅमिली आली तर मुलांना खाण्यासाठी मोमोज आहेत, फ्राईज आहेत, किंवा पिझ्झा आहेत, सँडविचेस आहेत. कोणी थोडं एजेड आलं तर त्यांना खाण्यासाठी आपल्याकडे पावभाजी आहे, किंवा मराठी कट्टा, जसं आता प्रसादने सांगितलं, तर मराठी कट्ट्यामधले सुद्धा आपल्याकडे पदार्थ अवेलेबल आहेत, जेणेकरून आलेल्या प्रत्येकाला प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेऊन तिथे आनंद मिळाला पाहिजे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो. कारण काय, हां, खूप वेळा आई आणि बाबा येतात आणि आपण पिझ्झा वगैरे सगळं खातो, एक्झॅक्टली, पण त्यांची गैरसोय पण होता कामा नये, त्यांचे टेस्ट बर्ड्स पण जपले गेले. एक्झॅक्टली. सो त्याच्यासाठी हे मला जाम आवडलं, म्हणजे आवडलंच आहे, कन्सेप्टच आवडली आहे, भारी आहे. आणि आता आम्ही मागवलं आहे, ते तुम्हाला आल्यानंतर त्या डिशेस दाखवतो आणि त्याचा आम्ही आस्वाद घेतो. बाय द वे, हे डिस्कस करतायत, मनाली तिच्याशी बोलते की कन्सेप्ट कशी तुझ्या डोक्यात आली. नाही, मला पण ॲक्च्युली विचारायचं होतं तुला की ही कन्सेप्ट तुझ्या डोक्यात कशी आली, म्हणजे ओपन करावं. खूप वर्षापासून हे डोक्यात होतं की काहीतरी खायचं चालू करायचं. मग अगदी ती वडापावची गाडी असेल आणि ते आज ॲक्च्युअल सत्यात उतरलेलं कॅफे असेल. पण दोघांनाही, मला पण आणि अमेयला पण खाण्याची प्रचंड आवड आहे आणि तितकंच खिलवण्याचीही आवड आहे. त्याच्यामुळे आम्ही हे सुरू करायचा विचार केला ॲक्च्युली. आणि नंतर असं झालं की आत्ता जागा बघायला लागलो. मग अनक झाल्यानंतर मी आमचा मुलगा अनक झाल्यानंतर तो वर्षाचा झाला. आता तो ओके सेट आहे घरी. मग आपण आता बाहेर पडूया, काहीतरी करूया. आता पुन्हा मी टीचर आहे बाय प्रोफेशन आणि तो बाय प्रोफेशन CA आहे. म्हणजे सगळ्यांना इथे खूप हास्यास्पद वाटतंय की हे दोन्ही प्रोफेशन सोडून तुम्ही ह्याच्यात कुठे आलात. पण आमच्या दोघांच्या दृष्टीने खूप जास्त, म्हणजे आमच्या प्रोफेशनपेक्षाही पॅशन जगणं जास्त महत्त्वाचं वाटतं आम्हाला. जागा बघत होतो आणि लिटरली खोटं वाटेल पण हा सगळा ॲम्बियन्स आणि सगळं 20 दिवसात उभं केलेलं आहे. 25 ऑगस्टला ॲग्रीमेंट झालं आणि 16 सप्टेंबरला आपण ओपनिंग केलं. पेरी पेरी फ्राय झालेले आहेत आपले. पावभाजी पण कमाल, बघू शकता. पावभाजी आलेली आहे. हां, खूप जणांनी याची तारीफ केलेली आहे. डोंबिवलीतले भरपूर जण म्हणाले की डोंबिवलीतले चांगली पावभाजी मिळणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक आहे तुमचं म्हणून. तर नक्की ट्राय करून बघा. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. अरे नक्की. काय असेल तो रिव्ह्यू द्या. आणि बाकीच्यांना पण एक रिक्वेस्ट आहे की एकदा येऊन नक्की ट्राय करा आपल्याकडची पावभाजी, तुम्हाला नक्की आवडेल.
पावभाजी टेस्ट करतोय. मी खूप ऐकलं होतं इकडे पावभाजी सही मिळते, म्हणजे चांगली मिळते. सो मी आता टेस्ट करतो. सुपर आहे. नक्की पावभाजी टेस्ट करा. एक असं मसाल्याचं टेक्स्चर प्रॉपर लागलं आहे. नक्की टेस्ट करा. मी आता खातो, मला खूप भूक लागली. बाय द वे यांचे सँडविच पण दादा तुझे मस्त आहेत. रेग्युलर तर आपल्याकडे मिळतंच, प्लस याच्याशिवाय जसं लोकांचं लायकिंग असेल की एखाद्याला स्पायसी हवं असतं तर त्यांच्यासाठी मेक्सिकन आहे, एखाद्याला आंबट गोड चव आवडते त्याच्यासाठी बार्बेक्यू आहे, किंवा एखाद्याला असा स्मोकी फ्लेवर आवडतो त्याच्यासाठी आपल्याकडे तंदूर आहे. असे वेगवेगळे फ्लेवरमध्ये आपल्याकडे सँडविचेस पण अवेलेबल आहेत, फ्राईज पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये. आणि तसंच मी एक गोष्ट अजून रेकमेंड करीन की आपल्याकडचा गार्लिक ब्रेड पण प्रचंड चालतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण फक्त मोझरेला चीज वापरतो, आपण कुठल्याही प्रकारचं प्रोसेस चीज वापरत नाही. आणि आपल्याकडे आपण जी सगळी चीज वापरतो ती 100% फक्त अमूलचं चीज वापरतो, आपण लोकल ब्रँड कुठलाही वापरत नाही. त्यामुळे त्याची टेस्ट अफलातून आहे. म्हणजे असा मला 10 दिवसात एक्सपिरियन्स आलेला आहे की लोक एक गार्लिक ब्रेड घेतात आणि त्याच्यानंतर दुसरा चीज गार्लिक ब्रेड नक्कीच घेतात. तर तुम्ही आलात तर गार्लिक ब्रेडसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. डिश पनीर चिली आहे. ही पण आपल्याकडची एक सिग्नेचर डिश आहे. चायनीज स्टार्टर्स आपल्याकडे प्रचंड डिमांड आहे चायनीज स्टार्टर्सची. खूप जण चायनीज स्टार्टर म्हणजे इवन परवाचीच गोष्ट की एक 65-70 वर्षाच्या आजी आजोबा नुसते विचारायला आले आणि त्यांना मंचुरियन इतकं आवडलं की ते पार्सल पण घेऊन गेले. इथे तर खाल्लंच त्यांनी, त्याच्याशिवाय पार्सल पण घेऊन गेले. ते टेम्पटिंग आहे यार, लिटरली टेम्पटिंग आहे. आणि आपलं पनीर जे आहे ते आपण रोजचं लिमिटेड आणतो, त्यामुळे आजचं पनीर कधी उद्याला मिळणार नाही. त्यामुळे पनीर एकदम आपलं कायम टेंडर असतं. आजचं पनीर उद्याला आपण वापरत नाही, लिमिटेड पनीर आणतो, त्यामुळे अगदी कायम टेंडर पनीर मिळेल कुठलीही पनीरची डिश घेतली तरी. सो ऐकलं म्हणजे जे काय आहे ते आपल्याला फ्रेश मिळणार आहे. खूप आहे आणि मेन फ्रेश आहे. पनीर टिक्का मोमोज आलेले आहेत विथ शेजवान डीप अँड मेयो डीप. मोमोजचे 5 व्हरायटी आहेत आपल्याकडे. पनीर टिक्का मोमो, पनीर आचारी मोमो, पनीर पेरी पेरी मोमो, हे 3 पनीरचे प्रकार झाले. एक व्हेज मोमोज आहे आणि एक व्हेज चीज मोमोज आहे. पनीर टिक्का मोमोज ट्राय करतोय. कमाल. इथे याल तर हे मोमोज नक्की मागवा. खूप खात नाही, सो पण तरी मी ट्राय करणार आहे. मस्त. आतलं स्टफ खूप छान आहे, सॉफ्ट आहे बेसिकली, आणि वरून चीज आहे म्हटल्यावर काय पाहिजे ना. काय पाहिजे. गार्डन फ्रेश पिझ्झा, लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड लोडेड विथ मोझरेला चीज. कमालच. नक्की ट्राय करा. आपल्याकडे 9 प्रकारचे पिझ्झा आहे. तिखट आवडणाऱ्यांसाठी किंवा जी ऑथेंटिक पिझ्झाची टेस्ट आहे त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी उगाच फेक क्लेम करणार नाही की आमच्याकडे 100% ऑथेंटिक पिझ्झा मिळतो. त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला बऱ्याच आलेल्या लोकांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी पिझ्झाच्या नावाखाली ओपन सँडविच मिळतं. तसा प्रकार नाही आहे आपल्याकडे. पिझ्झा खाल्ल्यावर तो पिझ्झा खाल्ल्यासारखंच वाटेल, ओपन सँडविच खातो असं वाटणार नाही. आपण सगळे ऑथेंटिक इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत आणि हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत. ते खाताना कळेलच. सो नक्की ट्राय करा. फायनली आमचं सगळं खाऊन झालेलं आहे. आणि आम्ही बऱ्याच गोष्टी घरी न्यायला पॅकिंग, म्हणजे पार्सल पण आम्ही घेतोय. पिझ्झा घेतलाय, पावभाजी घेतली, पार्सल म्हणजे घरच्यांसाठी म्हणून घेतली. आणि आम्हाला आता टेस्टिंग करणी खूप आवडलेली, जसं तुम्ही नक्की ट्राय करा. फूडी वाईब्सला भेट द्या नक्की. पण नाही, ती अजून एक गोष्ट विसरते. आम्ही आता मॉकटेल मागवलंय. सो ते आमचं शेक पण मागवायचा होता, पण आता पोटात अजिबातच जागा नाहीये. पण तुम्ही नक्की ट्राय करा. एक्झॅक्टली. तुम्ही आलात तर इथली म्हणजे इथल्या ॲड्रेसची लिंक
किंवा जो Yes. काही ॲड्रेस आहे त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आम्ही देतो. मिळेलच. आणि नक्की डोंबिवलीकरांनो नक्की ट्राय करा. मॉकटेल आलेला आहे. मॉकटेल आलेलं आहे. ब्लू लगून, Blue Lagoon. वन ऑफ द क्या 4 बात है. मॉकटेल्स वी हॅव विथ अस. सुपर. आणि मॉकटेल मध्ये कुठल्या कुठल्या प्रकार आहेत म्हणजे आपल्याकडे? ब्लू लगून आहे, व्हर्जिन मोहितो आहे, पीच अँड ॲप्रिकॉट कूलर आहे. हे एक वेगळ्या आणि सगळ्यात वेगळ्या प्रकारचं जे एक खूप आवडलंय लोकांना म्हणजे बनारसी पान पंच. ओ हे पानाचं मॉकटेल आहे. जवळजवळ आपण पान खातोय असाच फील येतो आणि एक नंतर जो आफ्टर फील असतो कशाला की एक थंडावा असतो एका प्रकारचा पान खाल्ल्यावरती, तसा एक फील त्या मॉकटेलला आहे. त्यामुळे ते पण खूप आपलं पॉप्युलर होत आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं मॉकटेल आहे. तर ज्यांना पान आवडतं त्यांनी नक्की ते ट्राय करून बघा. बनारसी पान पंच नक्की आवडेल सगळ्यांना. तर नक्की बनारसी पान पंच नक्की ट्राय करा इथे आल्यावर. आणि पान लवर जे असतील त्यांना नक्कीच आवडणार आहे. तर आम्ही आता ब्लू लगून ट्राय करतो. कर मी ऑलरेडी केलंय. मस्त टेस्ट आहे, छान टँगी. सो मी पण आता टेस्ट करतो आणि नंतर आम्ही थोड्या वेळात आम्ही वगैरे थोडंसं आम्ही टाइमपास आम्ही गप्पा मारणार आहोत. खाऊन झालेलं आहे सगळं म्हणजे पोट एकदम गच्च पॅक झालेलं आहे. आणि तुम्ही नक्की विजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा म्हणजे आपल्या फूडी वाईब्सचा ॲड्रेस लिंक करतो. मी सगळं त्याच्यावर देतो. आणि बाकी काय आपण सांगायचं आहे? नक्कीच भेटूया. आपले हॅपी अवर्स पण चालू झाले आहेत. एक्झॅक्टली हां ते मला महत्त्वाचं आहे. ट्यूसडे टू फ्रायडे सकाळी 11 ते 3 10% ऑफ आणि संध्याकाळी 5 ते 7 मध्ये आलात तर 5% ऑफ. टर्म्स अँड कंडिशन अप्लाय म्हणजे मेनली अबाउट 250 ऑर्डर असेल तर. आणि फक्त डायनिंग अँड टेकअवेसाठी. स्विगी झोमॅटोला ऑफर नाही आहे. सॅटर्डे संडेसाठी ही ऑफर नाही आहे कारण सॅटर्डे संडे ऑलरेडी आपलं वर्क क्राऊडेड असतं. आणि दसऱ्यासाठी पण आपली लवकरच अजून एक ऑफर येईल. दसऱ्याच्या आधीच अनाऊन्स करू आम्ही. आमचं foodie.vibes VIBESS हे इन्स्टा हँडल आहे, ते नक्की फॉलो करा. तुम्हाला डिशेसचे फोटो दिसतील, ऑफर्स कळतील आणि तुम्हाला यायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करायला तुम्हाला खूप सोपं जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद. अरे बस का अशा प्रकारे आम्ही आता इकडून निघतोय. आणि हां अजून एक आम्ही आपलं सांगायचं राहिलं म्हणजे स्विगी आणि झोमॅटोला पण फूडी वाईब्स आहे. सो नक्की तुम्ही घर बसले ऑर्डर करा. विजिट तर नक्कीच करा. म्हणजे तुम्हाला ॲम्बियन्स एक्झॅक्टली छान बघून ॲम्बियन्स आणि मध्ये आपल्या कस्टमर्सचे रिव्ह्यूज पण आहेत जे आपण तिकडे लावले. एक्झॅक्टली ते मी तुम्हाला मगाशीच दाखवले. मी पुन्हा एकदा सांगतो नक्की विजिट करा आणि नक्की या. हा नियर बाय सांगायचं झालं तर टिळकनगर स्कूलच्या समोरच्याच लेनला आहे आणि मेन रोडला पर्स हॉस्पिटलच्या बाजूला त्याच लाईनीला. बिल्डिंग यस 4 रस्ता 4 रस्त्याला आहे. सो नक्की या आणि सांगा कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच काहीतरी आम्ही नवीन कंटेंट घेऊन येऊ. आणि उद्याचा व्लॉग पण बघायला विसरू नका. काहीतरी स्पेशल येणार आहे. सो बाय.